कुछ हम सोचे फिर खुशी का मौसम आए। तन्हा तन्हा कौन जिया है, रह के तन्हा दिल घबराए। आ जाओ मिलके रिश्ता ये जोड़े, शर्तें बदल दे रस्मों को तोड़े। इससे पहले के ये दुनिया हमें आजमाए। ओ कुछ तुम सोचो कुछ हम सोचे, फिर खुशी का मौसम आए। कालपासून हे गाणं डोक्यात बसलं होतं. सकाळी खिडकीत बसून चहा पीत कालच्या आठवणीत रमली होती. एरवी आई बाबांबरोबर गप्पा मारत पेपर वाचत सकाळ व्हायची, पण आज तिला एकटं राहावंसं वाटत होतं. आई बाबांनाही काल घडलेल्या गोष्टीची कल्पना असल्याने त्यांनीही तिला तिचा वेळ द्यायचा ठरवला. म्हणून ती तिच्या खोलीत तिच्या आवडत्या खिडकीत बसून गरम चहा, बाहेरची थंड हवा आणि कालच्या आठवणीत रमली होती. क्षणात चेहऱ्यावर गोड हसू उमटायचं, तर दुसऱ्या क्षणी हसू गायब होऊन अगदी रडवेली व्हायची. किती क्यूट अँड सिम्पल प्रपोज केलं होतं त्याने काल, ते आठवून चेहरा खुलायचा आणि मग त्यावर आपणच दिलेल्या नकाराने उदास होत होती. एका छानशा रेस्टॉरंटमध्ये दोघं जेवायला गेले होते. जेवण झाल्यावर हळूच म्हणाला, माझा आवाज काही तसा बरा नाही, पण हे गाणं माझ्याकडून तुझ्यासाठी. असं म्हणून तिथल्या लाईव्ह सिंगरला हळूच खुणावलं. तिचा हात हातात घेऊन त्या गाण्याच्या बोलांवर लिप सिंक करत हलके मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवल्या. आई है खुशियों का पैगाम लेके बहारे, ये पल है अपना इस पल में आओ, तकदीर अपनी सवारे। आई है खुशियों का पैगाम लेके बहारे, ये पल है अपना इस पल में आओ, तकदीर अपनी सवारे। खाली खाली इस जीवन में प्यार भर ले, हम तुम दोनों दीवाने जो करते अक्सर वो ही कर ले। हम तुम दोनों इन फासलों को मिटा दे, एक दूसरे में खुद को छुपा दे। इससे पहले के ये दुनिया हमें आजमाए। गाणं संपलं तरी दोघांची नजर एकमेकात अडकलेलीच. पण मग तिला वास्तवाचं भान आलं. आय एम रिअली सॉरी, पण नाही, नको. म्हणून हातातून हात काढून घेताना खूप रडू येत होतं तिला. त्याला दुखवायचं खूप वाईटही वाटत होतं, पण तिच्या दृष्टीने हेच योग्य होतं. असं नाही की तो तिला आवडत नव्हता, उलट एकदम खास मित्र झाला होता. त्याच्यामुळेच तर ती तिच्या कोशातून बाहेर आली होती. मस्तीखोर, चुलबुला, उत्साहाचा अखंड झरा होता तो. आणि तरी देखील अतिशय विचारी, हळवा, सगळ्यांना आपलंसं करणारा. आणि ती शांत, गंभीर, कामात डेडिकेटेड, दिसायला तशी छानच. हसतमुख असली तरी डिव्होर्समुळे थोडी उदास, लोकांपासून अलिप्त राहू लागली होती. तो तिच्यापेक्षा 2 वर्षाने लहान. तिने लग्न आणि डिव्होर्स नंतर ऑफिस जॉईन केलं, म्हणून तसा तिचा सिनियर.
ऑफिस कलिक टू मैत्री व्हायला फारसा वेळ लागला नाही. मात्र त्यापुढे तिने जाणीवपूर्वक स्वतःच्या मनाला अडवलं होतं. पण तो मात्र कधी आणि कसा तिच्या प्रेमात पडला त्यालाही कळलं नाही. लग्न केलं तर तिच्याशीच, नाहीतर कोणीच नाही, इतकं तो तिच्या प्रेमात अगदी बुडाला होता. तिला कळत होतं त्याचं प्रेम, हवंहवसंही वाटत होतं. पण मन आणि डोक्याच्या द्वंद्वात डोकं जिंकायचं. त्याला त्याच्या साजेशी गोड कोणीतरी मिळेल, माझ्यासारखी डिव्होर्सी आणि त्यात वयाने मोठी नको. लोक काय म्हणतील, माझं ठीक आहे, आता सवय झाली. पण माझ्यामुळे त्याला सगळ्यांची बोलणी, टोमणे, गॉसिप ऐकावे लागतील. त्याच्या आईबाबांनाही नाही चालणार हे. सो नकोच, असा विचार करून नकार तर दिला होता, पण मन मात्र दुखत होतं. विचार करता करता परत परत रडू येत होतं. तेवढ्यात तिच्या रूम मधला स्पीकर वाजू लागला. 1 सेकंद दचकली, पण गाणं आणि त्याचे बोल ऐकून डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि ओठावर हसू उमटू लागलं. दुनिया की रस्मों को चाहत में शामिल न करना, मंजिल हम अपनी पाके रहेंगे, हाँ तुम इसी से न डरना. दुनिया की रस्मों को चाहत में शामिल न करना, मंजिल हम अपनी पाके रहेंगे, हाँ तुम इसी से न डरना. पागल रस्में पागल दुनिया और थोड़े हम तुम पागल, किस्मत में हो ना जाने क्या सोचते हैं, बस ये हर पल अरमां है जिसका सपना वो बुन ले. तुम हमको चुन लो, हम तुमको चुन ले, इससे पहले के ये दुनिया हमें आजमाए. खोलीचं दार उघडून बाहेर आली. त्याच्या आईबाबांच्या समोर तो उभा होता, पुन्हा एकदा हात पुढे करून. तिच्या नकाराचं कारण तिने न सांगताही त्याने ओळखलं होतं. म्हणून पूर्ण तयारीनिशी दोन्ही आईबाबांना बरोबर घेऊन तो तिथे उभा होता. त्याच्या आईबाबांचा पाठिंबा दिसत असताना त्याच्या ह्या प्रेमळ हाकेला ती डावलूच शकली नाही आणि त्याच्या हातात हात न देता धावत मिठीत शिरली. सगळे दुःख मागे टाकून आनंदाला सामोरी गेली. कुछ तुम सोचो, कुछ हम सोचे, फिर खुशी का मौसम आए.